जल जीवन मिशनची हवा वडेगाव रेल्वे महिलांचा घागर मोर्चा पाणी मिळेना प्रशासन गाढ झोपेत। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन छेडत पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केलाय। एवढी सरपंच श्रीकांत लोणारे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जलजीवन मिशनचा उपयोग काय असा थेट सवाल करत संतापाचा जाहीर उद्रेक केलाय। तसेच गेल्या तब्बल 20 वर्षापासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे। केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू होऊनही निधी अभावी ते अर्धवट टांगलेले असून आजपर्यंत नागरिकांच्या नळाला पाणी पोहोचलेले नाही। या योजनेची जाहिरात जोरात पण गावी थेंबरही पाणी नाही असा टोला महिलांनी लगावलाय। गावातील पाण्याचा तुटवडा इतका गंभीर आहे की महिलांना रोजचे कामधंदे सोडून वेडी अवेडी बोरवेलवरच रांगा लावाव्या लागतात। तसेच पावसाळ्यातही पाण्याची तीच परिस्थिती कायम असल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे। यावेळी अनेक महिलांचा आरोप आहे की जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, तर पाणी पुरवठा विभाग निष्क्रिय बसलाय। आमसभेत सरपंच लोणारे यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडल्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी लवकरच जलजीवन मिशन संदर्भात विशेष बैठक घेऊन तातडीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले। सागर मोर्चात गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या। प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली, पण गावाच्या तहानलेल्या घशासाठी ही हाक प्रशासनाच्या कानावर कधी पडणार हा सवाल आजही अनुत्तरितच आहे। तरी जिल्हा प्रशासनाने तातडीने गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थ महिला पुरुषांनी केली आहे। प्रतिनिधी सुरेश जिभकाटे, झी इंडिया 24 तास गोंदिया। माझं नाव श्रीकांत लोणारे, सरपंच ग्रामपंचायत वडेगाव स्टेशन। मागील 1995 पासून वडेगाव स्टेशन इथं फक्त पाण्याची टाकी हे फक्त शोभेची वस्तू ठरलेली आहे। 1995 मध्ये तिचं काम सुरू झाला, तर आज काय 30 वर्ष झाली, 2025 मध्ये तिचं काम पूर्ण झालेलं नाही। तिचं काम पूर्ण झालेला तर त्यामध्ये पाणी नाही। 2013 मध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिचा स्विच रूमचं काम झाला। स्विच रूम काम झाल्यानंतर 2021-22 मध्ये तिच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू झालं। ठेकेदार आला आणि त्यांनी रोडाचं काम केलं। रोड खदून ठेवलं आणि फक्त पाईपलाईन टाकून ठेवली। पाईपलाईन टाकून ठेवल्यानंतर नाही ठेकेदाराचं येणं झालं आणि नाही त्या जलजीवन मिशनच्या कामाकडे कोणाची लक्ष आहे। आम्ही वारंवार ऑफिसला भेट दिली, इतर कर्मचाऱ्यांना लेटर दिले, निवेदन दिले, तरी कर्मचारी हो येतो, निधी नाही, निधीच्या वेळी आमच्याकडे निधीच्या अभावी आम्ही काम करू शकत नाही असे आम्हाला वारंवार भूलथाप्या देत आहेत आणि आमच्या नागरिकांची अवहेलना करतात। आमच्या इकडले नागरिक हे रोजंदारीवर जाणार आहेत। सकाळी 5 ते 6 वाजेपासून एचण्याचं असो की शेतीचे काम असतील किंवा इतरत्र कोणतेही काम असतील, त्या कामाला जायसाठी आमचा मजूर जातो। मजुराला सकाळी 4 वाजता उठून पाण्यासाठी जावं लागते। पाण्यासाठी गेल्यानंतर सकाळी 4 वाजतापासून ते पाण्याची बनवण करत असतात आणि आपल्या मोलमजुरीचा काम करत असतात। आमच्या इकडे पूर्ण हा वर्ग हा शेतीवर अवलंबून असल्या कारणामुळे ते इतरत्र कोणत्याच कामावरती जात नाही आणि त्या कारणामुळे त्यांना सकाळी उठून पाण्याला बनवण करावी लागते। माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या इकडे जो जलजीवन मिशनच्या 44 लाखाचं काम आमच्या गावी शांसन झालेलं आहे, त्याच्यात त्वरित मंजूर करून त्याचं काम पूर्ण करावं आणि आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी हीच